अध्यक्ष विशालजी मामुनकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. चला मॅच ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. फटकावायला बराच काल चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. छोटा पॅकेट बडा धमाका, बिग ब्लास्ट करून टाकलंय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिलाय निगडोली संघाला. प्रकारची चुकी घेतली नाही, चुकी केली नाहीये. चांगला झेल त्याच्या माध्यमातून सूरज बाद झाला. भावेश आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. खासदार चषक कुंभिवलीच्या मैदानावरती केलं होतं आम्ही. उमेश गायकवाड आयोजित ही ट्रॉफी होती आणि संधी भेटली होती आम्हाला 4 दिवस त्या ठिकाणी. आणि आज कुंभिवली टीम या ठिकाणी खेळते. पहिला झटका दिलाय जर्मन कुंभिवली टीमने निगडोली संघाला. सूरज बाद झालाय. भावेशचा पुढचा चेंडू टॅप केला. चेंडूला कव्हरमधून चेंडू निघालाय. डीप कव्हर रिझर्व्हमध्ये दणदण करत चेंडू निघतो सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4 चौकार. टिक फॉर टॅग तशा तशी सुरुवात आपण पाहिली गेली. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिला होता. असं वाटतं तर चांगली सुरुवात झाली. इथं थोडासा शॉर्ट राहिला. दूरवर चेंडू होता, खालवर राहिला. गॅपमधून परफेक्ट आपण पाहतो गॅप बनवली, जागा बनवली आणि तिथून चेंडू पाठवला. फलंदाज धीरजच्या बॅटमधून पहिला चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश पाहतो आपण. चांगला चेंडू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सलगचा दुसरा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहिलं गेलं. समोर चेंडू होता त्याच्याकडून मिस झाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वाजोटी दे. चौकार लगातार आपण पाहिले गेले. धीरजच्या बॅटमधून आला. भावेश चांगली गोलंदाजी करतोय. पाहतोय एक्स्ट्रा मिस पाहिलं गेलं. जोरदार अपील जरूर. तुम्ही उत्साह तेवढा नव्हता, तो जोश तेवढा पाहता आला नाही कारण एक्स्ट्रा मिस चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. धावसंख्या स्कोर कडे 8. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथे विचार येणे आता पाहतो आपण. निगडोली संघ आपण पाहतोय टॉस जिंकला, बॅटिंग घेतला आणि निर्णय त्यांचा पाहिला गेला तर प्रति सामने तोरासाहेब याच मैदानावरती पाहिला. पहिला सामना 81 धावा, त्यानंतर दुसऱ्या दिवस 61, तिसऱ्या दिवस 61 आणि चौथ्या दिवशी 80 झाल्या होत्या. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. इथे विकेटचं बटन. त्यांना आई वडील ओरडायचे क्रिकेट खेळायला जाऊ नको. पण आजकाल एखादा शनिवार रविवार मुलगा जर घरात झोपून असेल ना तर हलूच विचारलं जाते तोरासाहेब आज कुठे मॅच नाही का. आजकाल किती जणांचे वडील आहेत मुलांना घेऊन मैदानावरती जातात, मैदानावरून येतात, क्रिकेटला सोबत असतात, मॅच पाहायला असतात. आणि आजकालचे वडील तेवढे भारी झालेत तर मास्टर बिग बॅश खेळायला लागलेत. आता तू खेळतो तर मी पण खेळणार आणि खेळतात. आज 40+ मॅचेस चालू असतात आणि तिथे ते खेळत असतात, एन्जॉय करतात. पत्रकार लोक आहेत त्यांची टीम झाले, वकील लोकांची टीम आहे, डॉक्टर लोकांची टीम आहे. कबड्डीपेक्षा त्यांच्या क्रिकेटच्या टीम जास्त झाल्यात. हां, फोटोग्राफरांची पण टीम आहे. पोलीस काल खेळले या मैदानावरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बघा आमचे ऑफिशियल आहेत ना, अंपर लोक आहेत ना, यांची पण एक टीम आहे. ठाणा विपक्ष रायगड अशी मॅच होती त्यांची पण. म्हणजे त्यांच्यासाठी पण आहेत, समालोचकांचीच फक्त नाही, बाकी सर्वांची आहे. माझं काय ना, मी मैदानावरती असं मैदानाच्या बाहेर असतो ना. आपलं 2 काम आहेत,
जेव्हा गरज पडेल तेव्हा मैदानावरती ऑर्डरवरती असतं आमचं तसं काय. हां, जसं बघा हल्दीला व्हेज आणि नॉनव्हेजची ऑर्डर असते ना, तशी क्रिकेटच्या मैदानावरती मला ऑर्डर असते. कधी हंपर, कधी कॉमेडिएटर. आज आमचा एक कॉमेडिएटर नाही आहे, मैदानाच्या बाहेर मी आहे. हां, एखादा आला, चेतन तर आलेत, एखादा आला का चाललो मी तिसऱ्या मॅचला मैदानात. हां, व्हॉइस ऑफ गुंगे, चेतन बिरकर, मजा येते. योगेश वाघची गरजच पडत नाही आम्हाला त्या टायमाला, जेव्हा चेतन साहेब असतात अफलातून. आज होणार, आज चेतन बिरकर योगेश वाघ काढणार 100%. बऱ्याच दिवसाचा जो आराम आहे तो आज आराम चेतन पिरकर दिसणार. आमचे राजेश भोईर सर गेले 4 रात्र वाट पाहत होते, चेतन पिरकरचा आवाज नाही ऐकायला भेटला. आज ऐकायला भेटेल सर तुम्हाला चेतन पिरकर. धावसंख्या 8, 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालं. तर सेकंड पॉवर प्ले PP2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय अंकुश. गाडी क्रमांक 18-10 वॅगनर गाडी आहे, बघा कुणाची आहे. रस्त्यामध्ये आहे, अडचण निर्माण झाले, गाड्या पास होत नाही, ती काढून घ्या. उर्पी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक आहे, तसा लो फुटला चेंडू होता. एक सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. पहिल्या षटकात 8 होत्या, सिंगलने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. आपण पाहतो त्या एंडनी जेव्हा गोलंदाज आपण पाहतोय, फलत जरी डॅम एंडनी गोलंदाजी करतोय त्यावेळेस आपण पाहतोय धावा होतात. आज पाहूया त्या ठिकाणी धावा बनले जाणार का. स्ट्राईकला तो फलंदाज अतुल. स्लोवा डिलोवरती गती परिवर्तन पाहिलं गेलं, अलवार चेंडू फेकला गेला, टायमिंग जुळलं नाही, सूत्र जुळलं नाही, समीकरण बिघडलं गेलं आहे या ठिकाणी अतुलचं. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आला. इथे गोलंदाजी मार्कवरती अंकुशला आपण पाहतो आणि धावसंख्येला अंकुश लावणार का. अंकुश इथे सज्ज झालाय गोलंदाज. फुलटॉस चेंडू आहे, भिरकावला चेंडूला, वन बाउन्स चेंडू अखेर सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. कारण जे लाईव्ह वाले आहेत ना त्यांना पण सोपं पडतंय ते रिव्ह्यू द्यायला. इथे आहेत आमचे ऑफिशियल्स, त्या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉल आहे. बॅट्समनची जी हाईट होती त्याच्या पोझिशन प्रमाणे पाहिलं गेलं ओव्हरऑल चेंडू राहिला गेला. नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, पण त्याचा काही फरक पडला नाहीये. फ्रीडचा चेंडू, डॉट चेंडू आला. जय हनुमान कुंभिवली आणि निगडोली या दोन टीम पाहतो मैदानात आमने सामने आहेत. डॉट चेंडू पाहिला गेला, फ्रीडचा चेंडू, त्यावरती काहीच भेटलं नाही. इथे जोरदार अपील, फिंगर अप, फलंदाज बाद. गो बॅकची घोषणा पंतांकडून झाली. ओ UT विकेट निगडोली संघासाठी. मास्टर समोर सापडला गेला, विकेटचं पतन या ठिकाणी झालं.
14 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. तीन फलंदाज बाद झालेत. फुल्यांचा चेंडू होता. डोंगराचा फलंदाज मैदानावरती चांगला कव्हर आहे त्याच्यावरून पाहिलं गेलं. रस मिळती 4 चौकार 4 धावा या ठिकाणी अर्जित होतात. बघितलं गेलं नाही ते ओव्हल साहेब विकेटी पडल्या जातात आणि धावा पाहिजे धावा पण या ठिकाणी येतात. चौकार या ठिकाणी अर्जित झाले. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहिलं गेलं. पॉवर प्ले चालू आहे. इथे दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण या ठिकाणी पाहतोय. धावाही त्या पद्धतीने आपण विकेटही आपण पाहिले. डावकुऱ्याचा फलंदाज आता सज्ज झाला आहे मैदानावरती पुढचा चेंडू खेळणार. नो चेंडू आणि इथून आता गोलंदाज बदलायला जाईल. दुसरा भीमर ज्या ठिकाणी फेकला गेला त्यानंतर आपण पाहतो 2 भीमर. तर गोलंदाजामध्ये होतो बदल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते एक चेंडूसाठी गोलंदाज वापरला जाईल. या मॅच पुरता तो गोलंदाजी करू शकत नाही. फक्त या मॅच पुरता त्याला गोलंदाजी करता येणार नाही. बघा कालपासून सांगितलं एखादा थ्रो गोलंदाज सापडला तर त्याला पॅनल्टी प्लस तो गोलंदाज स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. आणि जो ऑफिशियल दिलेला निर्णय आहे तो लास्ट परत तुम्हाला मान्य करावा लागेल. हां इथे कोणाला वरतीनं आयोजक जे निर्णय देतील तो निर्णय त्याला मान्य करावा लागेल. धन्यवाद सर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली मैदानात आलात. धन्यवाद. असंच एन्जॉय करत राहा हसत राहा खेळत राहा. चला पाहुणे या ठिकाणी रजा घेतात आणि जरूर दूरवरचा प्रवास त्यांना आपण शुभेच्छा देऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख आपण फ्लिक केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. हा असं आपण जास्त करून फुटबॉलमध्ये पाहतो ना एडल. हां नाही अशा क्लिप KTCला इव्हेंट लवकर बनवते. हां त्यांना अशा क्लिप लय आवडतात. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या 21 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा. चांगला चेंडू समोरून चेंडू उडला कारण आपण पाहतो ही विकेट आहे ना ज्याला रास आली ना त्याला समजली त्याला समजली. इथे पाहतो समोरून चेंडू उडला गेला आणि याच्यामध्ये परीक्षा असते समीर सर पंतांची परीक्षा पडले कारण चेंडू कुठून कसा राईज झाला कशाप्रकारे उडला सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. गोलंदाज भाविश वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. इथे टॉस केला चेंडू. आता बराच काल चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा शतरक्षक पोचण्याचा प्रयत्न करत होता. दादा या मैदानावरती आत्तापर्यंत पाहिलं गेलं आपण पराग शिंदेने प्रयत्न केला नाही. अमोल मोडकला दिलं जीवदान आणि त्यानंतर अमोलने मागं पुढे पाहिलंच नव्हतं. तेजस गायकवाडला जीवदान भेटलं टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला.
वन लाईफ, एक लाईफ दिली होती, एक वन लाईफ दिली होती. इथे पाहतो लेक्स्टमच्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे ओढून घेतात आणि सांगतात दोन समांतर धावसंख्या जोडली जाईल अवांतर. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 24. तीन गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली. या मैदानावरती 50-55 धावा सहज इथे चेस होताना पाहिल्या गेलेत आपण आणि 28-29 धावा काढताना घाम फुटताना पाहिलं गेले. हलक्या हाताने काय फ्लिक केला चेंडूला, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहतोय. ज्या टायमाला आपण पाहतोय, थँक्यू टीजे मास्टर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, द वॉल, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, व्हेरी व्हेरी स्पेशल. ज्या पद्धतीने ते चेंडू फिरवायचे ना त्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं. आत्ताच मी काल म्हणजे इथून मॅचने गेलो, मी घरी बसून कोको कोला कपची फायनल पाहिली. त्यानंतर अनेक अशा फायनल छोट्या छोट्या क्लिप पाहत होतो. सचिनने टाकलेला एक चेंडू ते एक विकेट, हिरो कपची ती अनिल कुंबलेने लगातार घेतलेले ते विकेट्स. मजा येते त्या मॅचेस पाहतो आपण, कारण ही जुने खेळाडूंची जी स्टाईल होती आपण पाहतो. अनेक फटके आत्ता आलेत, पण जुने जर पाहिलं गेलं तर तुम्ही अनेक व्हेरायटीज फटके, तुम्ही व्हेरी स्पेशल फटके तुम्ही पाहिलेत. शेवटचा चेंडू, तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा चेंडू 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहतो. जास्त वेळ घेऊ नका, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर स्पर्धा तुम्ही अगोदरपासून पाहिली असेल तर अनेक संघाला ती सक्त ताकीद भेटली आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये आतमध्ये सापडला गेलाय, त्याला घ्यावा लागलंय. तर पाहतो आपण सरळ रेषेत केल्या. मिडा फ्रीजरमध्ये मिडा फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट चेंडू आला बघा, परफेक्ट. आपण पाहतो 3 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. आठ वाजून 31 मिनिटांनी मॅच आपण पाहतो ऑन होताना पाहिली गेली. तर इथून आपण पाहतोय सर्वाधिक वेल घेतलाय. हे षटक 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं. 3 विकेट जे गेलेत आपण 1.5 मिनिटं त्या ठिकाणी मायनस केलंय. जास्त वेळ घेऊच नका बघा, तुमच्याकडे वेळ कमी आहे, अन्यथा लास्टच्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. नियम सर्वांसाठी आहेत. खऱ्या अर्थाने ते 20 मिनिटं कंप्लीट झालेत, पण आपण जो ड्रिंक्स आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा विकेट वेल गेला, चेंडू वेल गेला, ते आपण मिनिटं या ठिकाणी मायनस केलेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला इथून 3 मिनिट 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सतीचा पुढचा चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद झटका दिला गेलाय. निगडोली संघाला आणखीन एक झटका, धावा बनतात, पण त्या व्यतिरिक्त पाहतो विकेटचं पतन आपण अधिक या ठिकाणी पाहिलं गेलंय. चेंडू आपण पाहतोय थोडासा बाउन्सचा चेंडू पाहिला गेला. समोरून चेंडू काढला, नाकासमोरून चेंडू काढला, डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूने धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौथं षटक प्रगती होतं. 3 चेंडू आत्तापर्यंत झालेत. जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली. आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचाच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म
गो या ठिकाणी पाहतो झेल ड्रॉप झाले आणि जरूर पाहतोय चेहऱ्यावरती थोडंसं चेक करा सर. जीवदान जरूर लागलं गेले कारण काली पाहिलं का क्षेत्ररक्षकाच्या नाकावरती चेंडू आदळला होता आणि ब्लड पण आलं होतं. त्यामुळे पाहिलं जाईल त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला आपण या ठिकाणी पाहतोय. 33 धावा झाल्यात. एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल सर. आता अतिरिक्त 6 मिनिटं झाले त्यामुळे एक प्लेअर तुम्हाला अतिरिक्त घ्यावा लागेल. आपण विकेटचे पण मोजले गेले. त्यानंतर आपण पाहतोय जो ब्रेक होता तो पण आपण मोजला गेला पण एक्स्ट्रा वेल त्याच्यापेक्षा अधिक झालं त्याच्यामुळे आपल्याला एक प्लेअर आता 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा घ्यावा लागेल. म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर 4 प्लेअर असतील आणि हा नियम एकाच संघाला नाही का पहिल्याच इनिंगला नाही आहे. मग ती कुशल मोमेंट असून दे काही असून दे नियम सर्वांना सारखे असतील कारण आयोजन आहे नियोजन आहे कटिबद्ध आहे आयोजन कडक आहे कारवाई बेधडक आहे. होऊन दे तिथे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. खरसुंडी आणि नडोदे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. तो आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर चेंडू. आजची जर मॅच पाहिली गेली निगडोली विपक्ष जय हनुमान कुंभिवली. दुसरी मॅच खरसुंडी विपक्ष नडोदे. तिसरी मॅच पुन्हा एकदा कुंभिवलीची दुसरी टीम आहे पौंद आणि चौथा वनी वर्से इसांबे. अशा मॅचेस आपण आज पाहणार आहोत. आज खालापूर विभागातील टीम्स या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी पाहास मिळतील. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळण घेतात. वाईट चेंडू स्पेअर मारा या ठिकाणी अर्जित झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 शेवटचा अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. फुलेंचा चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आणि इथं पाहिलं गेलं कारण प्रत्येक गावामध्ये सर 2-2 3-3 टीम असल्या कारणाने टीम प्लेयर डिवाइड होतात आणि डिवाइड झाल्यानंतर आपण पाहतो नवीन नवीन खेळाडूंना संधी भेटते आणि फ्लड लाईटमध्ये आपण पाहतो ना थोडा त्रास जाणवतो. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पुढे निघाला होता. एसटी रक्षक हुशार फलंदाज धावचित केलं त्या ठिकाणी आपण पाहतो त्याला.
36 झालेत ना रे. 36 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. इथे चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ पार्क, बिग हिट, हाय यूज, हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार. स्कोर कार्ड 42 आकड्यावरती. इथं पाहतोय एक धाव जरूर घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. वाईट चेंडू आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. चला, नळोदय टीम पण या ठिकाणी उपस्थित झाले आणि खरसुंडी ब ती पण या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणजे कुंभवलीचे सदस्य या ठिकाणी आहेत. सर एरियातले तुमच्याच परिसरातले संघ आपण पाहतोय. आता माझगावच्या टुर्नामेंटमध्ये पाहिले. हा बघतोय वाईट चेंडू घेतलाय, चेक करतोय तो. वाईट बॉल आहे. तर षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोहोचली ती 43-44 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऐकूया आपण आवाज आमचे चेतनजी पिरकर सर यांच्या आवाजात आपण पुढची इनिंग या ठिकाणी पाहणार आहोत. तर चेतनजी पिरकर सर या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया प्रथमतः. तर विशालजी मामुनकर सर कुंभिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कोल होईल. 44 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऐकूया आवाज चेतन पिरकर सर यांच्या माध्यमातून.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सोमझाई क्रिकेट क्लब गुंडगे आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला तो नडला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला त्याने अफजल खानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्त खानाला त्याने पुरता कोंडला होता. आग्र्याला जाऊन जो खुद औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्राच्या पावनभूमीत छत्रपती शिवबा राजा घडला होता. छत्रपती शिवबा राजा घडला होता. चला बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती शिवरायांना मानवंदना तसेच संभाजी महाराजांना मानवंदना करूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील मानवंदना करूयात. आणि आज मात्र या 5व्या रात्रीमधली ही पहिली मॅचची दुसऱ्या इनिंगला इथून आपण सुरुवात करूयात. धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती अगदी प्रथमता फलंदाजी करत असताना धावफलकावरती 43 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 44 धावांचा पाठलाग इथून करावा लागेल. मोरेश्वर काका यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण पाहिलं 5व्या रात्रीमधली ही पहिली मॅच आपण पाहतोय. जय हनुमान कुंभिवली आणि त्याला फाईट करत असताना निगडोली आणि 44 धावे संख्येची गरज जय हनुमान कुंभिवली संघाला इथून या 5 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय निलेशजी म्हामुनकर युवा सेना कुंभिवली यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी जयला आपण पाहू शकाल. जय असतील गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राइक इनला आपण फलंदाज पाहू शकाल. हितेश आणि त्याच्या साथीनं अंकुश ही सलामीची जोड साकली. पहिलाच बॉल अगदी सरळ बाटने चेंडूवरती वार केलाय. पहिल्याच बॉल वरती अगदी स्वतःच्या मनगटाची ताकद दाखवत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरना खेचलाय. हा जबरदस्त षटकार. सुरुवात चांगली झाली. की मात्र बाद असेल अगदी बाटलास बरस झाला आणि तदनंतर विकेटच्या मागे चेंडू जाऊन विसावला. विकेट किपरने चुकी केली नाहीये आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन ज्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. तदनंतर जयने देखील जशा तसे उत्तर दिलं
आणि दुसऱ्याच बॉलवरती हितेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत. देऊया इथून डीजेला संधी. मोरेश्वर काका यांना विनंती आहे की या पण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे कोणी गुंडगे गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, वर्णे गावचे नागरिक असतील किंवा पळसदरी गावचे नागरिक असतील, आमच्या भिशेगावचे नागरिक असतील, तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरसुंडी बस संघाला विनंती आहे की थोडंसं आपण व्यासपीठाच्या समोरून साईडला व्हायचं आहे. धन्यवाद दादांनो. पहिल्या बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि तदनंतर मात्र जयने देखील तसे उत्तर दिलं आणि हितेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलं. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज. खूप टप्पाचा बॉल होता, थोडीशी उसळी घेतली, फुल करायचा होता चेंडूला, बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूवरती धावफलकावरती 6 धावा. जो षटकार आपण पाहिला होता तो पहिल्याच बॉलवरती आला होता. तदनंतर मात्र जयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, कारण तुम्हाला 44 धावांचा बचाव करायचा इथून. यावेळेस मात्र फुल केलाय, अगदी एक टप्पा अखेरीस चेंडू सीमा रेषे पलीकडे सतीशच्या बाटमधना हा चौकार पाहायला मिळेल. धावफलकावरती या चौकाराच्या बरोबरीने 10 धावा एकवटल्या जातील. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथून सुरुवात चांगली केली होती पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून. तदनंतर 2 निर्धाव चेंडू, त्यामध्ये 1 विकेट आपण पाहिला आणि तदनंतर चौथ्या बॉलवरती देखील 1 चौकार आपण पाहू शकाल. खोलवरचा टप्पा, इथून मात्र विकेट किपर बीट झालेत, मागे असलेले 2 क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये निघून चाललाय. सीमा रेषे पलीकडे लीग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार आपण पाहू शकाल. 14 धावा फलकावरती. समाप्त झालाय. सुरुवात चांगली आहे. एका गड्याच्या विकेटच्या पतन नंतर अपील केली जाते. अगदी शरीरावर त्या चेंडू आदळला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 धावा आपण पाहू शकाल. 44 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे जय हनुमान कुंभिवली संघाला. सुरुवात चांगली झाली आहे. अजूनही येणाऱ्या जर आपण पाहिले तर 24 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. स्पर्धेचा आजचा आपण पाचवी रात्र पाहतोय. तानाजी कडू यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौदा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आता दुसरं षटक हाताळण्यासाठी अतुल पाटीलला आपण पाहू शकाल. अंकुश मात्र आता प्रथमच स्ट्राईकला असेल, ज्याला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. इथून मात्र खोलवरचा टप्पा, फलंदाज मात्र बीट झाला. तदनंतर मात्र यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या आणि इथून मात्र अतुल पाटीलच्या पहिल्याच चेंडूने फलंदाजाचा केलाय घात. अजून एका विकेटचं पतन. 2 बाद आता धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. 14. देऊया डीजेला संधी.
30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहू शकाल योगीजी सुर्वे नडोदे गावचे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी नडोदे गावचे पुरस्कर्ते आहेत त्यांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 15 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुधारी तलवारचा वापर अजून एका फलंदाजाच्या पारीचा अंत चेंडू आलाय करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय 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 इथून बाद ठोकडीचे टेक्निकल रूम मधून थर्ड पंच चेक केले जाईल. फेल्ड डिलिव्हरी चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतुल पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी गरज आहे यावेळेस चांगल्या चेंडूंची आणि विकेटची आणि ती कामगिरी मात्र करत असताना अतुल पाटीलला आपण पाहू शकाल. दुसरे षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती अगदी 15 धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावांचा बचाव करत असताना गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते सर्रार चेंडू अगदी पडल्यानंतर उसळी घेतली आणि तदनंतर मात्र विकेटच्या मागे चेंडू कॅरी झाला. अगदी मातीचा श्वास आणि भीतीचा श्वास घेऊन जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. एका निर्धाव चेंडूची सांगता खोलवरचा टप्पा झेल होऊ शकतो. खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. लॉंगॉनच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हर्स केलं होतं आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाजांना 1 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि खूप उशिरानं का होईना परंतु 1 धाव जोडली जाते. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू इथून मात्र जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांती धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत विचार केला तर राहुल पाटील यांचं एक जबरदस्त षटक आपण पाहिलं, जे अतुल पाटील यांचं अप्रतिम षटक आपण पाहिलं, ज्यामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे म्हणजेच 2 विकेट आपल्या टीमला मिळवून दिले. आता समीकरण देखील थोडंसं बिघडलंय कारण येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. अतुल पाटीलने पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत भरले. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. स्वप्नील लबडे यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार या दोन्ही फलंदाजांनी जर मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. 18 चेंडू आणि इथून 28 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती जयला आपण पाहू शकाल. फुलटॉस बॉल थर्ड मॅन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, थोडीशी खराब फेकी, परंतु दोन्ही फलंदाजांकडे 2 धावेंचं अंतर पूर्ण करण्याचा टाइम होता
आणि दोन्ही फलंदाजाने अगदी 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या. अगदी स्वप्नील लबडे यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर या दोन्ही फलंदाजाने लगातारचे 3 षटकार ठोकले ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 18 धावा फलकावरती. हा देखील फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, दुसऱ्या धावेसाठी निघाल्या आहेत आणि याच दरम्यान 2 धावेचं देखील अंतर पूर्ण. 20 धावा फलकावरती. जर आपण दुसरं षटक पाहिलं असेल ना, अतुल पाटीलचं अप्रतिम षटक होतं, ज्यामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिले. परंतु आता जयचा विचार केला तर मात्र आतापर्यंत 2 चेंडूची फेकी त्याने केली, 4 धावा खर्च केल्या आहेत त्याने. त्याला देखील जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी घेतली, फलंदाज बीट झाले, अगदी फुल करायचा होता, बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी याच पद्धतीने चेंडू फेकावे लागतील. चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवरती, बाटला स्पर्श. अगदी ऐवाज झेल साठी देखील सूरज मामुनकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऐवाज झेल साठी देखील प्रेक्षकांना संधी आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज ऐवाज झेल साठी सूरज मामुनकर यांच्या माध्यमातून असेल आणि फलंदाजांना देखील 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अवघी एकच धाव एकवटली जाईल. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी जय यांची देखील. 44 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान कुंभिवली संघ सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र अतुल निलेशजी मामुनकर यांचं देखील आगमन झालंय. कुंभिवली गावचे रहिवासी, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच गणेशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून फलंदाजांनाही सुवर्ण संधी आणि गोलंदाजांनाही सुवर्ण संधी आहे. फलंदाजाने जर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि गोलंदाजाने 3 चेंडूवरती 3 विकेट जर प्राप्त केले तर गणेशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ऐवाज झेलसाठी सूरज मामुनकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. आणि तदनंतर जर पाहिलं तर स्वप्नील लबडे यांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी देखील हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. असे मात्र प्राइज आपल्याला या मॅचमध्ये, या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतील. अगदी एक महत्वाची सूचना, हे षटक तुम्हाला 3 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवायचं आहे, नाहीतर मात्र एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. मागच्या 4 रात्रीमध्ये पाहिले असेल, सोमसाई क्रिकेट क्लब गुंडगे आयोजित या स्पर्धेमध्ये जी काही नियमावली आहे ती तुम्हाला फॉलो करावं लागेल. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित चेंडू संपवावे लागतील, याची तुम्ही नोंद घ्या. नाहीतर मात्र एक प्लेयर तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मध्ये घ्यावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खेळामध्ये स्पीड अप ठेवा. अगदी सरळ बाटने खिचलाय फटका, परंतु 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू धरणीला दान झालाय. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, परंतु तू पकडणार की मी पकडणार, तू पकडणार की मी पकडणार, चेंडू मात्र धरणीला दान झाला आणि दोन्ही फलंदाजांनी याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. 10 चेंडू आणि इथून मात्र
19 धावसंख्येची गरज आहे. टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय वार, चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. येतोय हा जबरदस्त षट. चांगला फटका आपण पाहिला. 9 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे इथून. पुन्हा एकदा चेंडू मात्र खराब होता, त्यावरती वार करण्याचा प्रयत्न झाला होता. अवघी एकच धाव आणि एका धाव संख्येच्या बरोबरीने धावफलकावरती 32 धावा एकवटल्या जातील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे इथून. एक धावीचं अंतर पूर्ण आणि अवघी एकच धाव मिळेल. इथून जर आपण पाहिलं तर मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज. 7 चेंडू 11 धाव संख्येची गरज. अगदी पडल्यानंतर चेंडू खालती राहिलाय, रनआउटची संधी. खराब, मी तर म्हणेन फेके जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र एक धाव तर मिळाली आहे. 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या चला चेक केलं जाईल रनआउट साठी. चला ऑफिशियल आपण चेक करण्यासाठी टेक्निकल रूम मध्ये दाखल व्हायचं आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण धाव पूर्ण आहे की फलंदाज बाद आहे हे मात्र काही क्षणातच तुमच्या समोर येईल. KTC लाईव्ह ची टीम अगदी आपण पाहू शकाल स्लो मोशन मध्ये छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतील. अगदी 2 धावा कंप्लीट असतील अगोदर हात लागला आणि बेल पडल्या गेल्या आणि तदनंतर चेंडू हातामध्ये आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. समीकरण आहे 6 चेंडू आणि इथून 2 धावा ना.
क्षमा असावी, आमच्या टेक्निकल रूममधून अगदी थोडा वेळ घेतला. कुठल्याही संघावरती अन्याय नको आणि तदनंतर पूर्ण चेक केलं गेलं थर्ड पंचांच्या माध्यमातून आणि इथून फलंदाज मात्र धावबाद असतील. चेंडू हातामध्येच होता आणि तदनंतर हा चेंडू हात मात्र इष्ट्यांना लागला. माफी असावी. समीकरण आहे आता 6 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे. इथून 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज जय हनुमान कुंभिवली संघाला. आणि गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक आता घेऊन येईल आरुष शिंदे. अनुज शिंदेला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बंटी. 6 चेंडू आणि 10 धावा वाचवायच्या आहेत गोलंदाजाला आणि त्याचा पाठलाग करायचा. इथून जर आपण पाहिलं तर जय हनुमान कुंभिवली संघाला क्षेत्ररक्षकांसाठी अगदी 6 चेंडू 10 धाव संख्येची गरज. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. सूरज मामुनकर यांच्या माध्यमातून ऐवाज येलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बंटी असेल स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवरती अनुज. हा फटका आपण पाहू शकाल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. फलंदाजाचा खेळ नाही बसणार. धाव संख्येला मेल ठोकडीजे. चला समीर आपण पुन्हा एकदा थर्ड पंच चेक केलं जाईल. चला चालू राहील मॅच कंटिन्यू करायची. आपण थर्ड पंच इथे आहेत संदीप गायकवाड. षटकारांसाठी अजिंक्य मालुसरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फलंदाजासाठी नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजावरती देखील अगदी दडपण असेल कारण फलंदाजांच्या मनामध्ये शंका निर्माण झाले आणि गोलंदाजावरती देखील इथून थोडंसं दडपण असेल. चला वेळेला महत्त्व द्या. दोन्ही संघांना सांगू इच्छितो की वेळेला महत्त्व द्या. 5 चेंडू 10 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत अनुज आणि नवीन फलंदाज सूरज. डावखुरे फलंदाज. अगदी खोलवरचा टप्पा होता. उजवा इष्टीच्या बाहेर. एक धाव अवंतर जोडली जाईल. समीकरण आहे आता 5 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. धावफलकावरती 35 धावा पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती समीकरण आहे. 5 चेंडू 9 धाव संख्येची गरज. उजवा इष्टीच्या बाहेर चेंडू. अगदी आपण पाहू शकाल वाईट +1. अगदी खराब गोलंदाजी मी तर म्हणन. समीकरण आता बदललंय. जय हनुमान कुंभिवली संघाच्या बाजूने हा सामना झुकत असताना आपण पाहू शकाल. येणारे 5 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये अनुज मात्र खराब गोलंदाजी करतोय. ज्यानं पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिला तर विकेट प्राप्त केला होता. तदनंतर मात्र 2 खराब चेंडू आपण पाहिले आणि आता समीकरण देखील बदललं गेले. येणारे 5 चेंडू 7 धाव संख्येची गरज. इथून मात्र निर्धाव चेंडू फेकावे लागतील. तुम्हाला विकेट घ्यावे लागतील तरच या मॅचमध्ये तुम्हाला जिंकता येईल.
लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. गोलंदाज अनुजच्या माध्यमातून जिथे रनआउटची संधी होती, साधी सोपी संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु तसं घडलं नाहीये आणि दोन्ही फलंदाजाने याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. हा फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या सीपर कव्हरच्या डोक्यावर ना ठोकलेला विजयी षटकार.